आपण सर्वांनी अनेक निवडणुका पाहिल्या, राजकारणातले अनेक चढ उतार पाहिले, पण राजकारणातली दर्जाहीन किंवा दर्जा खाली घसरणारी निवडणूक मी तर अजून कधी पाहिली नाही. अशा पद्धतीने एखादं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे. मला वाटतं की मगाशी उल्लेख केला स्वच्छ पाण्याचा, शुद्ध पाण्याचा. मी तर म्हणजे शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी, त्याच्याबरोबर स्वच्छ राजकारणाची सुद्धा गरज आज लोहा कंदारपासून सुरू करायला हरकत नाही. कोण रोजच्या झंझटीमध्ये जाणार, कोण या चुकीच्या राजकारणामध्ये कोणाचं कल्याण होणार याचा विचार केला पाहिजे. काही चांगलं होत असेल तर तुम्हालाही समाधान आहे, आम्हालाही समाधान आहे, आम्हाला आनंद आहे बाबा जे काही चांगलं चाललंय. लोकांनी निवडून दिलेल्या माणसाला काम करू द्यायचं नाही. लोकांना केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, राज्यात मुख्यमंत्री आपले आहेत. तुम्हाला योजनांची कमी राहणार नाही, कामाची कमी राहणार नाही. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, गजानन सूर्यवंशीला भाजपामध्ये पूर्ण मोकळीक देऊन काम करायची संधी आम्ही देणार. जिल्ह्यामध्ये मी सुद्धा महापौर माझा होता एकेकाळी. मागच्याच निवडणुकीमध्ये 81 पैकी जवळपास 72 लोक निवडून मी आणली होती. एकाही महापौराला किंवा एकाही स्टँडिंग कमिटी चेअरमनला किंवा सभापतीला कधी आम्ही कामापासून थांबवलं नाही. उलट जेवढी मदत जास्तीची करता येईल तेवढी केली. आणि नांदेड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अतिशय गतीने गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये आम्ही केलं. तर शेवटी जी लोक निवडून येतात, लोकांचं जनमत त्याच्या मागे आहे, लोकांची ताकद त्याच्या मागे आहे, लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. ही आमच्या राजकारणाची जमेची बाजू आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरणार. तर शेवटी राजकारण विश्वासावर आहे ना. दडपशाही, दंडेली अशा पद्धतीने राजकारण काही नेहमी होत नसते. आणि म्हणून लोह्याच्या आणि कंधारच्या सगळ्या आम्हाला जनतेला, मायबाप जनतेला विनंती करायची आहे, थोडंसं हिमतीने काम केलं पाहिजे. आणि राजकारणातली जी घाण आहे ती घाण दूर करण्या इतपत हिंमत तुम्ही एकजुटीने दाखवली पाहिजे. ही माझी आग्रहाची विनंती लोहावासियांना या निमित्ताने करणार की नाही. आपण साफसफाई यावेळेस करणार की नाही बोला. आपल्याला या भागामध्ये चांगलं राजकारण, चांगलं समाजकारण, चांगल्या लोकांना संधी, गावाचा विकास आणि तुमच्या स्वप्नांची पूर्तता आपल्याला खऱ्या अर्थाने करायची. सगळी घाण, दुर्गंधी, बोगसपणा, खोटं बोलणं हे आपण या बाजूला काढू ना. आपण बघू ना, आपण काही बदल करून बघू, काही बदल करून बघू आणि थोडंसं चांगल्या लोकांना काम करायला संधी देऊ. आज कल्याण भाऊ सकाळी भेटले. कल्याणरावला म्हणलं, कल्याण रस्ता चुकला का, माझ्या घराकडे कसं काय आलं, काय झालं, मग 5 दिवसांनी भेट होत आहे. कल्याणराव म्हणले आता फायनल, आता मी कुठे जाणार नाही. बरोबर ना. कल्याणाची अडचण, कधी इकडे जा कधी तिकडे जा असं होतं मध्ये. आता नाही होतं. आता वयामानात त्याने जमलं कुठे कुठे जा. आता बघा चव्हाण साहेबांच्या बरोबर कायमचं राहावं शब्द मला म्हणले बाबा, आता पुढे काय माहिती, पण राहतील नक्की, 100% राहतील, 100% राहतील. ते एवढा अनुभव घेतलेला आहे लोकांना. जातात येतात, जातात येतात. त्यांना कळलंय की तिकडे जाऊन काही फायदा नाही. आता जिकडे आहे ते पक्क राहायचं. त्यामुळे कल्याणरावने आज रस्ती घातली, भाजपचे माझ्याबरोबर आलेले आहे. मला आनंद आहे. कल्याण सावकार, आमचे विद्यमान अध्यक्षाचे उमेदवार सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, ही सगळी मंडळी या भागातले चांगल्या घराण्यातली मंडळी आहे. धनवान आहेत, उदार आहेत, काम करण्याची इच्छाशक्ती आहे, गावाचं सुखदुःख जाणतात. आणि मग मला खात्री आहे त्याला काम करायची मोकळीक दिली ते काम 100% करतील. आणि म्हणून मी तुम्हाला एवढं सांगायचं, गजाननराव मोकळं दिल्याने काम करा. ही सगळी मंडळी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. सर्व नगरसेवक तुमच्याकडे एका अपेक्षेने पाहत आहेत. आणि म्हणून आता एक चांगली बॉडी लोहावासियांनी साथ दिली तर 21च्या 21 उमेदवार कमळाच्या आल्याशिवाय राहणार नाही. ही तुम्हाला खात्री 100%. काय अवघड नाही.
लोहा एक क्रांतिकारी घाबरणारा नाही आहे. मला माहिती आहे लोह्याने नेमके वेगळा रिझल्ट दिला. लोह्याने नेहमी वेगळा रिझल्ट दिलेला आहे. तुम्ही विचार करता, निर्णय घेता, धमक तुमच्यामध्ये आहे, क्रांतिकारी विचार करणारी तुम्ही मंडळी आहात, आणि म्हणून तुम्ही कुठल्याही दबावाखाली येऊन कुठला निर्णय घेणार नाही. तर तुमच्या स्वविचाराने स्वतःच्या दबावाखाली न येता आपण निर्णय घेण्याची क्षमता बाळगता. काही लोकांना धन्यवाद वाटतो नेत्यांना, हे तुम्हाला म्हणत नाही, नेत्यांना. मी एक पक्ष बदलला, दुसरा बदलला, तिसरा बदलला, चौथा बदलला, आणि अभिमान आहे काही लोकांना. मी 5-5 पक्ष बदलले, अभिमान आहे. आणि आता नवीन पॅटर्न सुरू केलाय, ते झालं. आता पक्ष संपले सगळे वाटतं. अशा पक्ष सगळे संपले, पक्ष शिल्लक नाही. आता नवीन पॅटर्न सुरू केलेला आहे. एका पक्षात मी, एका पक्षात माझी पोरगी, एका पक्षात माझं अजून कोणी, 4 पक्षात 4 उमेदवार. म्हणजे 4 ते 5 पक्षामध्ये 5 उमेदवार. कोणाची सत्ता आली तर आमचंच हुकूम बाकी एक्का. हा कार्यक्रम मी तर नवीनच पाहतो भाऊ, मला काही कळणार नाही. हा कार्यक्रम नवीनच ऐकतो मी. हा नवीन पॅटर्न नाही. लोह्याचा नवीन पॅटर्न सुरू झाला आहे. 5-5 पक्षात 5 माणसं. तुम्हाला मान्य की मला मान्य नाही. प्रत्येक पक्षात एक माणूस. नाव मला घ्यायचं नाही, कोणाला काही सांगायचं, पण आता प्रत्येक पक्षात एक माणूस ठेवल्यावर मतदान करायचं कोण? हाच प्रश्न तुमच्यासमोर. काय करा, इकडे आहे तर त्याचाच आहे, तिकडे आहे पण त्याचाच आहे, तिकडे आहे पण त्याचाच आहे, काय करायचं काय? अशा प्रकारचा हा कार्यक्रम हा लोह्यामध्ये सध्या महाराष्ट्रामधला नवीन पॅटर्न, राजकीय पॅटर्न सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे चौथा पॅटर्न जुना झालाय. माझं नाव घेतल्याशिवाय मतदानच मिळत नाही. सगळे एक, म्हणजे त्याच्यामधली लाईन अशी आहे की सगळे जे विरोधक आहेत त्यांना एकत्र आणायचं. सगळे मनाने विरोध नाही, संबंध सगळ्याचे चांगले, आपले काही व्यक्तिगत कोणाशी भांडण नाही, पण सगळे विरोधक एकत्र आणायचे. आणि मग चव्हाण साहेबांना विरोध, आणि मग सगळे विरोधक एकत्र आले चव्हाण साहेबांना आम्ही झिरो करायचं, असं काही बोललो. भाषा मी ऐकली काही लोकांची. अरे मला झिरो करण्याला उद्भवला नाही, वर देव आहे माझ्या मागे, चिंता करू नये. कुठं बोलत नाही, चुकीचं काही करत नाही. आणि त्यामुळे मला एवढं सांगायचंय, कुठेतरी वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. मला माहिती तुमचं राजकारण या तालुक्यातलं या मतदारासाठी कसं चालते, बारकाईने अभ्यास झालाय. मला सगळे रोज भेटतात, सांगतात काय चाललंय, कुठं काय चाललंय, काय चाललंय, सगळा कार्यक्रम आहे. तर हे तुम्हाला मुद्दाम सांगतो की मुख्यमंत्र्यांनी दिलेली 27ची तारीख ही एक संकेत देणारी तारीख आहे की महाराष्ट्राचं राजकारण एकंदरीत निर्णय घेत असताना मुख्यमंत्री भाजपचा आहे हे अधिकाऱ्यांनी विसरू नये. आणि जनतेला सुद्धा एक खात्री पटली पाहिजे की विकासाच्या कामाला मुख्यमंत्री आमच्या बरोबर आहे. देवा भाऊ हे काम करण्याच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीत कमी नाही. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मी विकसित भारत 2047 पर्यंत विकसित भारत या भारतातल्या प्रत्येक योजना या प्रत्येक खेडापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. 2047 नुसती घोषणा नाही आहे, 2047 पर्यंत या देशातील विकसित भारताची संकल्पना, त्यांनी संकल्प बोलला की आम्ही करणार आहोत. देवाभाऊंनी सांगितलं 2047 मध्ये महाराष्ट्राचा वाटा सुद्धा मोठा राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही विकासात्मक कामाला सुरुवात केलेली आहे. आणि आपण पाहाल प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये 20 लाख घरं महाराष्ट्राला पहिल्यांदा कोणी दिली असेल तर मोदी साहेबांनी दिली. 20 लाख घरकुलाची योजना प्रत्येक ठिकाणी मंजूर आहे. आता एकही गावामध्ये वेटिंग लिस्ट राहणार नाही. जेवढी वेटिंग आहे सर्व क्लिअर करून आज प्रधानमंत्री आवास योजनेची कामं आपल्याकडे मार्गी लागणार. आमच्या लाडक्या बहिणींना विरोधी पक्ष बनायचे, निवडणुका झाल्या की बंद करणार तुमची योजना. बंद झाली का हो सांगा, मला विचारतो. चालू आहे की पैसे बंद झाले? चालू आहेत की नाही? हात वर करा. लाडकी बहिणी किती आहेत बघा, सगळ्याच आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरचे 5-5 मतं झाली की सूर्यवंशी निवडून आले म्हणून समजा काय बघायची गरज पडणार नाही. योजना आहे ना तुमच्याकरता, अजूनही चालू आहे का? चालू. बंद केली का? नाही. प्रचार, खोटा प्रचार करायचा की ही योजना इलेक्शन झालं की बंद होणार आहे. झालं का असं? अजिबात. आता तुमच्या गावातले प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवायचे आहेत. बाजार आहे, रस्त्यावर बाजार भरतो, बाजारात जागा पाहिजे. आपल्याकडे सगळी माहिती मी घेतली. आम्हाला लोकांनी सगळे साहेब काही महत्वाचे प्रश्न आहेत या ठिकाणचे. एक तर आपल्याला
या शहरामधली जी काही कामं आहेत, आपल्याला बैल बाजार असेल, मार्केट आहे, आठवडी बाजार आहे, त्यासाठी आपल्याला जागेची गरज आहे. आपल्याला भाजीपाला मार्केटसाठी वेगळी जागा आपल्याला करून द्यावी लागेल आणि जी लिलाव होतात त्यासाठी जागा वेळ करून घ्यायची गरज आहे. मटन मार्केटला सुद्धा जागेची आवश्यकता आहे. चिकन मार्केटची काही शाकाहारी आणि बिन शाकाहारी जे आहे त्या सुद्धा जागा वेगळी द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेजची गरज आहे गोवा शहराला, याचाही उल्लेख त्यांना काही लोकांनी केला आहे. आणि आपल्या तांड्या वस्त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर कामं झाली पाहिजेत, अशा प्रकारच्या मागण्या आलेल्या आहेत. त्यामुळे मला एवढं सांगायचंय मित्र, कामं करण्याकरता पुढील 5 वर्ष हा मोठा कालावधी आहे. नगरपालिकेत बरेचसे विषय असतात, आम्ही सुद्धा एवढं काम करतो, काही ना काही राहतेच, गल्लीत ते अमुक तर राहिलं तमुक तर राहिलं, काही ना काही राहतेच. परंतु मला खात्री आहे पुढील 5 वर्ष बॉडी जर बहुमताने आली तर तुम्हाला काही पाहायची गरज पडणार नाही. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, पवार साहेब तुम्हाला एकनाथ पवार म्हणले तुम्ही महिन्याला एक तरी व्हिजिट करा. अहो प्रश्न तो नाहीये ना, काय व्हिजिट नुसती करून थापा मारायच्या नाहीत आपल्याला. सूर्यवंशींना आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन सांगू, भाजपची नगरपालिका आहे, जास्तीचा पैसा. आपली नगरपालिका आहे, जास्तीचा पैसा विकासात्मक कामाकरता द्या. आणि बघा जे काही कामं असतील गतीने त्याला पूर्ण, हे महत्वाचं आहे ना. किती वेळा आलो, 5 वेळा आलो, 10 वेळा महत्वाचं नाहीये. किंवा खोट्या घोषणा करून फायदा नाहीये. तुम्हाला कंटाळा आला असेल दरवर्षी काय तेच काय बोलायचं. काम करणारा अध्यक्ष राहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी आलेली सत्ता, ही सत्ता ही विकासात्मक कामाकरता उपयोगात आली पाहिजे. आणि त्यातून तुमची कामं ही झपाट्याने होण्याकरता शासनाचा पूर्ण पाठिंबा. सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री आपले आहे, देशाचे प्रधानमंत्री आपले आहे, आणि मी तुमच्या बरोबर आहे मित्र. वेगळं सांगायची गरज नाहीये मित्र. आणि माझा अनुभव आहे की आजपर्यंत तुम्हाला कुठेही काही कमी पडू दिलेलं नाही. आमचं कुठेतरी डोह्याच्या विकासामध्ये कुठेतरी डोहा कंधार हा एकेकाळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचा भाग होता आणि मी तुमचा खासदार राहिलेलो आहे. मला मुद्दाम या ठिकाणी आवडून सांगितलं. आता कुठेतरी मजबूतीने मागे राहा. आणि थोडंसं कमी जास्त शेवटी 2 दिवसामध्ये भांगडी बऱ्याच होतात. ते तुम्हाला समाजाचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझ्या गटाचा आहे, माझ्या अमुक आहे, माझ्या तमुक आहे, आणि मी एखादा निसटतो कुठेतरी. हे निष्ठाचं राजकारण बंद करा. निष्ठा ठेवा, निष्ठाचं राजकारण बंद करा. चांगलं काम. आता मगाशी उल्लेख केला तुम्ही इथल्या, आता आश्चर्य बघा, काँग्रेसच्या उमेदवारांनी मागा घ्यावी. काँग्रेसला आता मग 2 जागा लढतात, 2 माणसं, 3 ठीक आहे, 2 असो 3 असो काय असो, 2 माणसं लढत आहेत काँग्रेसमधून. ही मिली भगत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, माझा सरळ आरोप आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ही मिली भगत आहे. म्हणून काँग्रेसचा नगराध्यक्ष उमेदवार मागे घेतो, फक्त 2 उमेदवार तुम्हाला सापडत नाहीत. कसला पक्ष चालवता हो. आणि एकीकडे आम्ही 17 जागा लढवायचो, 20 जागा लढवायचो. काय मला अभिमान आहे, कुठे असतो इमानदारीने काम केलं. पण पक्षात राहून बेईमानी आम्ही कधी केलेलं नाही. पक्षात राहून कधी बेईमानी केली नाही. काँग्रेसच्या 2 जागा नगराध्यक्षाचा उमेदवार नाही, काहीतरी सेटिंग झाली असेल मध्ये. आणि जे ग्रस्त समोरच्या पक्षामध्ये आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, दुर्दैव आहे, स्वतःच्या पत्नीच्या निधनाच्या दिवशी सुद्धा त्यांना तिथपर्यंत जाऊ देऊ देत नव्हते. अमर राजूकर मला विटनेस आहे, तुम्ही सर्व विटनेस आहात. कशा प्रकारे त्यांना त्रास देण्यात आला आणि ते लोटांगण घालतात. त्याला शरम केली पाहिजे. अरे बाबा, आत्ताच वर्ष झालं, काय अवस्था झाली तुझी बघितली का तू. दुर्दैव या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा असो, त्याच्या घरच्या पत्नीचं निधन झालं असताना काय झालंय आम्ही सर्वांनी अनुभव पाहिलंय. मला माहिती आहे, प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. मला राजकारण आहे का? हा राजकारणच आहे. याला पकड, त्याच्यावर केस टाक, याला कर, त्याला अमुक कर. प्रत्येकाला काही ना काहीतरी व्यक्तिगत त्रास देण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कुठेतरी तुम्हाला उघडून टाकला पाहिजे, बंद केला पाहिजे. जनतेने कायदा सुव्यवस्था हातात घेतल्यानंतर कोणी किती दंडे निघली चालत नाही, लक्षात ठेवा. जनतेने हातामध्ये सर्व ताकद लावता. अनेक देशामध्ये पाहिलं आपण, राज्य देशाचं राजकारण उलथून टाकण्याचं काम बऱ्याचशा देशामध्ये झालेलं आहे. की काय कंधारची व्यथा सांगता तुम्ही. कंधारमध्ये सुद्धा
जनता जर पेटून उठली तर हा इलेक्शन नाही, पुढचे येणार इलेक्शन सापडा साफ केल्याशिवाय राहणार नाही. मला मुद्दाम सांगितलं. आणि शेवटी प्रत्येकाच्या सहनशीलतेचा अंत आहे ना. तुम्ही किती सहन करणार, तुम्ही किती सहन करणार याला मर्यादा आहे. लोक म्हणतात बिहारमध्ये भाजप येणार नाही, बिहारमध्ये भाजप येणार नाही, अमुक आहे तमुक आहे, मतचोरी केली, अमुक केली, तमुक झालं. आणि शेवटी बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपाने मिळून 200च्या वर जागा परवा निवडून आणल्या. काँग्रेस फक्त किती 5 वर राहील. काँग्रेसवर टीका मी करत नाहीये, पण लालूला 11 पोरं असतील तरी काँग्रेसला फक्त 5च आमदार अशी परिस्थिती झाली. मित्रांनो, नेतृत्वाचा प्रश्न आहे. लोकांना नेता पाहिजे, नेतृत्व करणारी माणसं पाहिजेत. लोकांवर दडपशाहीने नाही तर प्रेमाने. लोकांची मतं दडपशाहीने मिळत नसतात, लोकांची मतं प्रेमाने मिळतात, लोकांची मतं त्यांच्या आशीर्वादाने मिळतात. लोक जबरदस्तीने कोणाच्या मागे राहत नाही. लोकांना आश्वासक चेहरा पाहिजे, लोकांना नेतृत्व पाहिजे, लोकांना भरोसेमान नेतृत्व पाहिजे की या माणसावर भरोसा आम्ही करू शकतो. आणि त्याचा गॅरंटी लागतो. त्याच्यामध्ये कोण गॅरंटी करणार, आता उभं राहिलं उद्या आम्हाला फिरलं काय करणार मग उद्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो, गजानन सूर्यवंशीचा गॅरंटर अशोक चव्हाण राहणार आहे. गॅरंटी म्हणजे हा जर चुकला तर त्याचा कान मी पकडू शकतो. एवढी ताकद त्याच्या मागे मला त्याला पकडायची आणि त्याला काम करून द्यायची. पण त्याला मी अडवणार नाही कामामध्ये. तो चुकीचं काय करत असेल, चुकीचं होणार असेल तर मात्र मी त्याला कान पकडून सांगेन की बाबा तुझ्या सभेला मी इकडे आलो होतो, त्यामुळे लोकांचा शब्द हा माझ्या शब्दावर कोण लोकांनी मतं दिली असतील तर तुला नीट वागावं लागेल, काम चांगलं करावं लागेल. एवढी खात्री मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि मला खात्री आहे गजानन सूर्यवंशी असो, कल्याण सूर्यवंशी असतो, आपले सर्व नगरसेवकाचे उमेदवार असो, अनुभवी आहेत, सगळे त्यांनी राजकारणाचे चढ उतार पाहिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की ते त्यांच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतील. आणि या भागामध्ये भाजपचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व साथ त्याला मिळेल, केंद्राची साथ मिळेल. आणि लोहा आम्ही स्वतःची इच्छा आहे सर्वांची की जे काही लोहा शहराच्या उणीवा राहिल्या असतील त्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊन पुढच्या 5 वर्षाचा निश्चित कार्यक्रम, पुढच्या 5 वर्षाचा निश्चित कार्यक्रम आपण ठरवून देऊ. आणि तुमच्या स्वप्नाची पूर्तता करण्याकरता जी जी मदत लागेल मी स्वतः तुमच्या अध्यक्षासोबत जायला तयार आहे, एवढं मला सांगायचं. त्यामुळे तिन्हीच्या प्रत्येक वॉर्डात तुम्हाला 2-2 उमेदवार आहेत ना जायचे, आणि नगराध्यक्ष 3-3 मतं आहे प्रत्येकाला. 3 मतं, तिन्ही मतं भाजपकडे गेली पाहिजे. तर मग एक याला एक त्याला, तोही खुश आणि हाही खुश, आणि तिसऱ्याला अध्यक्षाला तिसरीकडे मतदान. अशी काही भानगड करू नका. लोह्याला होते कधी कधी एक ह्याला एक त्याला, असं काही भानगड करू नका. तिन्ही मतं कुठे कशावर बोला बोला. तुम्ही काही बोलत नाही काय, हा आता बोला. काय समजत नाही, न बोललं समजत नाही कुठे झालं काय चाललंय. त्यामुळे आपल्याला तिन्ही मतं ही आपल्याला कमलावर टाकायची आहे. तुम्हाला आज सांगतो मी, मुदखेड नगरपालिका माझ्याकडे आहे. 7 मुस्लिम उमेदवारांना तिकीट भाजपची मागितली आणि त्यांना दिली आम्ही तिकीट. हे मला मुद्दा मी सांगितलं. 7 मुस्लिम उमेदवारांना तिकीट मागणी केली. 7 मुदखेडमध्ये. भोकरमध्ये सुद्धा अनुकूलता आहे. साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत. दिल्लीचं राजकारण वेगळं आहे, महाराष्ट्राचं वेगळं आहे, आमच्या गावातलं राजकारण, गावाच्या काम आहेत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मुदखेडचा मुस्लिम म्हणतो, तिकडं भोकरचा मुस्लिम म्हणतो. मला वाटतं आपल्याला लोह्यातला सुद्धा माझा मुस्लिम बांधव, दलित बांधव हा भाजपला विकासाकरता मदत केल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही आमची भूमिका आहे, जी आमच्या नेतृत्वाने भूमिका घेतलेली आहे. स्पष्ट आहे, सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे आम्हाला, बिलकुल प्रामाणिकपणे सांगतो. आणि भाजपचा जिम्मेदार नेता म्हणून तुम्हाला सांगतो, अल्पसंख्याकांना पूर्ण सुरक्षा देण्याचं काम हिंदूंना 100%च, अल्पसंख्याकांना अन्याय होणार नाही ही सुद्धा खात्री मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी मुद्दाम देऊ इच्छितो. आपण एकत्र काम करू, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये एकत्रपणे काम करू आणि सर्वांना सुरक्षेची हमी. आणि मोदी साहेबांचा विचार जो आहे तो विचार घेऊन आपल्याला या देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने आगामी काळामध्ये मित्रभावाला काम केलं पाहिजे ही माझी प्रामाणिक अपेक्षा आपल्याकडून आहे. आणि म्हणून तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे,
27 तारखेला मुख्यमंत्री येणारच आहेत. त्याच्या तोडून आपण ऐकणार आहोत आपल्या सगळ्या भागाचा महाराष्ट्राचा विकसित कार्यक्रम करण्यासंदर्भात बरेच विषय आहेत. मुख्यमंत्री बोलतील, सांगतील आणि म्हणून त्यांचंही स्वागत आपल्याला जोरदारपणे करायचं आहे. पंकजाताईंनाही बोललोय, पंकजा मुंडे त्या पण बहुतेक येतील कार्यक्रमाला. पंकजा मुंडे येणार आहे, मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, मी स्वतः राहणारच आहे. हा कार्यक्रम जोरदारपणे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करूया आणि लोह्यापासून महाराष्ट्राच्या विजयाची पताका आपण घेऊन आगामी काळामध्ये भाजपची नगरपालिका चांगल्या मोठ्या मताधिक्याने त्या सर्व सहकारी मित्रांना सोबत घेऊन आपल्याला करायची एवढी अपेक्षा करतो. कमळावर बटन दाबा आणि लोह्यामध्ये भाजप आणा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.